हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? 7 दिवस कोणत्या भाज्या करायच्या रोज तुम्हाला पण प्रश्न पडतो ना? म्हणून तुमच्यासाठी हा प्रश्न मी सोडवलेला आहे. तेल घालायचं आहे, जिरे मोहरी घालायचं आहे, हिंग घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि टमाटे चिरून घेतलेले आहेत. 3 टमाटे आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. आता ते तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत. तेलामध्ये भाजून वाफलेले आहेत लगेचच. आता बेसन पीठ घालायचं आहे यात. आपण न पाणी घालता पिठलं करणार आहोत. प्रवासाला पण आपण हे नेऊ शकतो, टिकतं पिठलं. बेसन पीठ घालून घेतलेलं आहे, तेवढं बसल तेवढंच घालायचं आहे, कारण आपण पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. 2 चमचे लाल तिखट घातलं आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि साखर घातलेली आहे पाव चमचा आणि असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्यातच ते वाफतं. हळद विसरलीच, हळद पण घालून घ्यायची आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण अजिबातच पाणी वापरणार नाही आहे, कारण टमाट्याला पाणी सुटतं ना, त्यामध्येच पिठलं तयार होतं आणि एकदम मस्त लागतं टेस्टला. मराठवाड्यात अशा प्रकारे पिठलं केलं जातं. तेल घालायचं आहे 2 चमचे वाफण्यासाठी. बघू शकता तुम्ही किती मोकळं छान पिठलं तयार झालेलं आहे. अजून थोडं वाफायला लागतं, म्हणून जरासं तेल घालून झाकून ठेवायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे पिठलं करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. झाकून ठेवलेलं आहे, 2 मिनटं झालेले आहेत. वाफलेलं आहे पिठलं, पण लगेचच तयार होतं. डब्यात जर तुम्हाला द्यायचं असलं आणि गडबड असेल तर लवकर तयार होतं. पिठलं तयार आहे. आता दुसरी रेसिपी बघूया. 2 चमचे तेल घेतलं आहे, जिरे घातलेले आहेत आणि मोहरी घालायचे आहेत, हिंग घालायचं आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता तडकल्यावर आपल्याला घेवडा आहे, घेवडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता घेवडा घालून घ्यायचा आहे. घेवडा तेलामध्ये 1 मिनटं परतून घ्यायचा आहे चांगला. पावसाळा आहे ना, भाज्या सगळ्या स्वच्छ धुवूनच मगच घ्या. आता याला चांगलं असं 2 मिनटं परतून घेतलेलं आहे, म्हणजे भाजी लवकर वाफते. आता तिखट घालायचं आहे 2 चमचे, हळद घालायची आहे पाव चमचा, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि असंच याला झाकून ठेवायचं आहे. प्लेटवर थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे वाफेनेच भाजी शिजते. पाणी ठेवून पण 2 मिनटं झालेले आहेत. आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. बघा, भाजी थोडी वाफलेली सुद्धा आहे. अशीच तेलात परतून ठेवली ना, लवकर तयार होते भाजी. आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 2 चमचे. परत सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशीच पण आपण मोकळी खाऊ शकते, पण थोडासा रस्सा करणार आहे मी, म्हणून थोडं वर ठेवलेलं गरम पाणीच त्यामध्ये घातलेलं आहे. गरम पाणी घालून थोडं पाणी उकळूपर्यंत शिजवून घेऊया. परत 1 मिनटं झाकून ठेवलेलं आहे. मस्त घेवड्याची भाजी तयार आहे. वास पण खूप छान सुटलेला आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे भाजी करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. शिजलेली आहे भाजी पण. थोडी कोथिंबीर घालूया. दुसरी भाजी पण तयार झालेली आहे. आता तिसरी भाजी बघूया. कढई ठेवलेली आहे आणि तेल घालायचं आहे 2 चमचे. भेंडी असे उभेच 1-1 इंचाचे असे चिरून घेतलेले आहेत आणि त्यांना मधनं चिरलेलं आहे थोडं. म्हणजे काय होतं, भाजीत आपण तिखट मीठ घालतो ना, ते आतपर्यंत जातो. भेंडी फ्राय करणार आहोत आपण आता. मोहरी घालायची आहेत आणि जिरे घालायचं आहे, हिंग घालायचे आहेत, कढीपत्ता घालायचा आहे. तुम्ही जर लसूण खात असाल तर लसूण तेलामध्ये घालून वाफवून घ्या. मी तर कोणताही लसूण कांदा काय वापरलेला नाही आहे भाज्यामध्ये. आता भेंडी घालून घ्यायची आहे आणि चांगली 2 मिनटं भाजून घ्यायची आहे. चिकट पूर्ण जायला पाहिजे एवढा वेळ चांगली अशी भाजून घ्यायची आहे. याला भाजायला वेळ लागतो. सगळं दाखवत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी चिकट गेल्यावरच दाखवलेलं आहे. पूर्णपणे चिकट आता गेलेलं आहे आणि उभं चिरल्यामुळं जास्त चिकट पण भेंडी होत नाहीत. जर तुम्ही पातळ बारीक चिरले ना, भेंडी चिकट होतात. उभं चिरल्यामुळे भाजी लवकर पण तयार होते, जास्त वेळ भाजायला पण लागतच नाही आहे. अशा प्रकारे करत जा. आणि रात्री चिरून ठेवलं आणि सकाळी केलं तर फ्रीजमध्ये ठेवून तरी पण चालतं.
डब्याला गडबड असेल तर. आता मीठ घालायचे चवीनुसार आणि 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 2 चमचे. कूट भरपूर असला ना भाजी छान लागते. तर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भाजी केली ना खूप छान लागते, टेस्टला पण खूप छान लागते. भाजी आपली तयार झालेली आहे. थोडं वाफवण्यासाठी याला झाकून ठेवायचं आहे. धन्याचा कूट घातलेला आहे मी इथं आणि याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपणच वाफते भाजी. पाणी सुटून जास्त तेल लागत नाही. बाहेर काय करतात लग्नामध्ये वगैरे तळून घेतात भेंडी, त्यामुळं तेलकट जास्त होते. आपण तेल पण जास्त वापरलं नाही आहे. साखर घालायची आहे थोडीशी चवीला आणि कोथिंबीर घालायची आहे. भाजी आपली तयार आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेंडी फ्राय भाजी पण तयार आहे. आता पुढची भाजी करूया. तेल घालायचं आहे. जिरे आणि मोहरी घालून घ्यायचे आहेत. हिंग घालायचं आहे. कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता ढबू मिरची आहेत मी असे उभे चिरून घेतलेले आहेत. 3 ढबू मिरची आहेत आणि टमाटे पण उभे चिरून घेतलेले आहेत. तर ढबू मिरची तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चांगले वाफवून घ्यायचे आहेत. 2 मिनटं परतले ना लवकर भाजी तयार होते तेलामध्ये. आता झाकून ठेवायचं आहे. टमाटे लगेच घातले तर दोन्ही पण लवकर शिजतात म्हणून टमाटे नंतर घातलेले आहेत. ढबू मिरची वाफल्यावर मग टमाटे घातलेले आहेत. इथं उभेच टमाटे चिरून घेतलेले आहेत म्हणजे दिसायला पण छान दिसतं. 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. मीठ घालायचं चवीनुसार. शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. 2 चमचे गूळ घातलेला आहे इथं म्हणजे तिखट असते ना ढबू मिरची म्हणून गूळ घालून घेतलेला आहे. आणि टमाटे आंबट असतात मग आंबट गोड चवीला खूप छान लागते. टेस्ट पण छान येते. सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे वाफवण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवलेलं आहे. 2 मिनटं झाकलेलं आहे. लगेचच भाजी पण वाफलेली आहे. धन्याचा कूट घातलेला आहे. बघा अशी भाजी करून बघा, मस्त लागते टेस्टला. भाजी पण शिजलेली आहे. चला तर मग पुढची भाजी बघूया. कोथिंबीर घालून घ्यायची. आता भोपळा चिरून घेतलेला आहे. साल काढून असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत. साल सगळी काढून घेतलेली आहे. चौकोन असे मोठे केलेले आहेत कारण आपण हे कुकरमध्ये शिट्टी घेणार आहोत. आता पाणी घालून स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाणी थोडं ठेवायचं आहे. तर एकच शिट्टी याला करून घ्यायची आहे. इथं मी कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि जिरे घेतलेले आहेत. ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. आता तेल घ्यायचं आहे 2 चमचे. जिरे आणि हिंग घातलेलं आहे. कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट केलेली ना ती सगळी घालून घ्यायची आहे. हळद घालायची आहे. धन्याचा कूट घातलेला आहे 1 चमचा. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि भोपळा शिजलेला ना त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यावर सगळं घालून वरून कोथिंबीर आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायची. असं महाराजांना पण भोपळा आपण करून देतो भाजी. आता दही घालायचं आहे. थंड झाल्यावर दही घालायचं, गरममध्ये घालायचं नाही. जेव्हा आपण जेवायला बसतो ना तेव्हाच दही घालून घ्यायचं आहे. 3 चमचे दही घातलं आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एवढी टेस्टी लागते भाजी. एक भोपळासुद्धा मुले खातील एवढी टेस्टी लागते. अजून थोडं दही घातलं आहे मी तर कमी वाटत आहे म्हणून. मस्त भोपळ्याची भाजी तयार आहे. वाटणारच नाही भोपळा आहे म्हणून. मला उशीर झाला त्यामुळे पटपट भाज्या करून घेतलेल्या आहेत. तेल घालायचं आहे, हिंग घालायचं आहे, जिरे आणि मोहरी घालायचे आहेत, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कोबी असा पटपट उभा चिरून घेतलेला आहे. तुम्ही पण कोणत्या भाज्या केला नंतर शेअर करा. आता फोडणी पण चांगली तयार झालेली आहे. आता कोबी घालून घ्यायचं आहे आणि त्याला 2च मिनटं तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे कोबी लवकर वाफली जाते. कोबी चांगली परतून घेतलेली आहे. आता यामध्ये तिखट घालायचं आहे 2 चमचे, हळद घालायची आहे 1/2 चमचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. साखर घालायची आहे थोडीशीच म्हणजे त्याला टेस्ट खूप छान येते आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सगळं चांगलं अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यात पाणी घालत नाही आहे.
कारण कोबीला आधीच पाणी सुटतं. सगळं चांगलं मिक्स केल्यावर याला वेळ पण लागत नाही. आता 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का? मस्त टेस्टी लागते खूपच. सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. भाजी वाफायला पण वेळ लागतच नाही आहे. तरी आपण 2 मिनटं अजून ठेवूया. धण्याचा कूट घालून घेतलेला आहे. मस्त चमचमीत भाजी तयार आहे. कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया. आता दोडक्याची भाजी करूया. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. त्यात 2 चमचे लाल तिखट घालायचे आहे. हळद घालायची आहे पाव चमचा. धण्याचा कूट घालायचा आहे. आपण सगळं कांदा लसूण न वापरता तयार करत आहोत. मीठ घालायचं आहे चवीनुसार. साखर घालायची आहे चिमूटभर आणि सगळं चांगलं हातानं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे याचं सारण चांगलं तयार होतं. आता दोडके असे चिरून घेतलेले आहेत मधून. आता दोडके सगळे चांगले भरून घेतलेले आहेत. तेल ठेवायचं आहे कढईमध्ये गरम करायला. त्यात हिंग घालायची आहे, जिरे घालायचे आहेत आणि मोहरी घालायची आहे. कढीपत्ता घालायचा आहे. आता दोडका घालून घ्यायचा आहे. दोडके चांगले अशा प्रकारे भरून घेतलेले आहेत. तुम्ही पण अशाच प्रकारे भरला दोडका करता का? वांगी पण आपण अशाच प्रकारे करतो. सगळे दोडके असे घालून घेतलेले आहेत. मस्त चमचमीत एकदम भाजी तयार होते. आता दोडके काय करायचे आहेत, तेलामध्ये चांगले 2 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे ते लवकर शिजतात, वेळ लागत नाही. पाणी लगेच घालायचं नाही आपल्याला. दोडके भरून उरलेला कूट होता ना, त्यात थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. आता चांगलं तेलात परतून घेतल्यावर त्यात थोडंसंच पाणी घालून वर झाकून ठेवायचं आहे आपल्याला. तेवढंच पाणी घातलेलं आहे. परत सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आहे म्हणजे चांगले दोडके शिजतात. आणि त्यावर थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे वाफेनं पाणी तयार होऊन रस पण पातळ होतो छान. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा दोडके पण लगेच शिजत आलेले आहेत. तरी पण आपण अजून 1-2 मिनटं ठेवूया. जास्त पण शिजवायचे नाही आहेत. परत जरा झाकून ठेवूया. तुम्ही रस पातळ किंवा घट्ट तुम्हाला हवा तसा ठेवू शकता. बघू शकता लगेचच दोडके पण वाफलेले आहेत. आता यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मस्त चमचमीत दोडक्याची रस्सा भाजी तयार आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. 7च्या 7 भाज्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.